नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्पर्धा विश्व यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण TET 2026च्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांना शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला, मराठीत मुख्य सर्वनामे किती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मराठीत एकूण 9 मुख्य सर्वनामे असतात. प्रश्न दुसरा, कोण हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्न तिसरा, मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कुसुमाग्रज. प्रश्न क्रमांक 4, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा. देवळ्या देवा टिंबटिंब. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दंडवत. देवळ्या देवा दंडवत अशी म्हण असते. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी, चित्र खानोलकर. प्रश्न क्रमांक 6, खूप हा कोणता शब्द प्रकार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क, क्रियाविशेषण. खूप हा क्रियाविशेषण प्रकारचा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7, भाषा शिकवण्याचा मुख्य उद्देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय व, संवाद कौशल्य विकसित करणे. प्रश्न क्रमांक 8, न न म य अशी गणरचना असलेले वृत्त कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, मालिनी. प्रश्न क्रमांक 9, इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी, आनंद. प्रश्न क्रमांक 10, पुढीलपैकी मानपत्राचा विषय कोणता असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे. प्रश्न क्रमांक 11, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? प्रश्न क्रमांक 12, क्षणी या शब्दाचा लघु गुरुक्रम कसा आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 13, झाकले माणिक याचा योग्य अर्थ काय? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, साधा पण गुणी मनुष्य. प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, नाले. प्रश्न क्रमांक 16, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा टिंबटिंब प्रयोग होतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, कर्मणी प्रयोग. क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. प्रश्न क्रमांक 17, आषाढ या शब्दातील पहिला स्वर कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, दीर्घ स्वर. आषाढ मध्ये आ हा स्वर येतोय आणि तो दीर्घ स्वर असतो. प्रश्न क्रमांक 18, पांढरे केस असलेल्या बाईमध्ये उद्देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, बाई. प्रश्न क्रमांक 19,
आमचे कर्तव्य या वाक्यातील आमचे हे कोणते सर्वनाम आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 20 कवी ग्रेस हे टोपणनाव कोणाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए माणिक गोडघाटे. प्रश्न क्रमांक 21 अनिल हे टोपणनाव कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आत्माराम रावजी देशपांडे. प्रश्न क्रमांक 22 औपचारिक पत्रात शेवटी कोणता मायना योग्य असतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आपला विश्वासू. प्रश्न क्रमांक 23 विंदा हे टोपणनाव कोणाचे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए गोविंद विनायक करंदीकर. प्रश्न क्रमांक 24 रानकवी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी नादो महानोर. प्रश्न क्रमांक 24 शाहिरांचा शाहीर म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी शाहीर राम जोशी. शाहिरांचा शाहीर. प्रश्न क्रमांक 26 मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिवाजी सावंत. प्रश्न क्रमांक 27 विनिता लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी विनिता लाडू खात असेल. पर्याय बी. प्रश्न क्रमांक 28 सज्जन अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सज्जनोक्ती. प्रश्न क्रमांक 29 सदैव हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी अव्ययी भाव समास. प्रश्न क्रमांक 30 आई वडिलांसाठी वापरला जाणारा अदरार्थी शब्द कोणता? याचं उत्तर आहे पर्याय 2 तीर्थरूप. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.